महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा मांगीतुंगी डोंगरावर वणवा, 20 हेक्टर वनसंपत्ती जळून खाक। बागलाण तालुक्यातील वनक्षेत्रात वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत। धाराबाद वनक्षेत्रातील मांगीतुंगी डोंगरांना अचानक आग लागली। ही आग डोंगराच्या शिखरावरील भागात लागल्याने क्षणार्धात सुमारे 20 हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले। होळीच्या सणाच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता लागलेली आग रात्री 10 वाजता आटोक्यात आणल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शर्माडे यांनी सांगितले। वन विभागाच्या वतीने केवळ गवत जळाल्याचा दावा करण्यात आला असला तरी पशुपक्षी आणि वन्य जीवही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। बागलाण तालुक्यात वारंवार होणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाने कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत अद्याप स्पष्टता नाही। सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सोनवणे यांनी मुख्य वनरक्षक नाशिक यांना पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर आक्षेप घेतलाय। वनपरिक्षेत्र अधिकारी मुख्यालयात अनुपस्थित राहतात आणि आगीच्या घटनेवेळी संपर्क साधला तरी फोन घेत नाहीत अशी तक्रारही त्यांनी केली। वारंवार लागणाऱ्या या आगीमुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक आणि पर्यावरण प्रेमींकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सटाणा।